बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी नागपुरात आहे। नागपूरच्या महाल परिसरात घडलेल्या दंगलीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय। नागपुरात सध्या संचारबंदी लावण्यात आली आहे, तसंच सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुद्धा केली जाते असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे। मुस्लिम सिख ईसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे। तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा, आपला सलोखा कायम राहावा याकरता सर्व जनतेने, सर्व समाजाने, सर्व संघटनांनी, आमच्या शासनाच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे। सर्व एनजीओला विनंती करतो, सर्व संघटनेला विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना, छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक, पारंपरिक आपली विरासत, आपला संबंध, आपला सलोखा कायम ठेवावा। ते पर्याप्त SRP, पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे, त्यामुळं पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे आणि पोलिसांचा भरपूर त्या ठिकाणी फोर्स आहे। जास्त आमचं लक्ष सोशल मीडिया अकाउंटवर आहे। सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून जे काही पसरवलं जात आहे त्याच्यावर जास्त आमचं लक्ष आहे।